नमस्कार, मी सेजल पुरवार टीव्ही9 विशेष मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची आज चांगलीच धावपळ पाहायला मिळाली आहे। हे दोन्ही नेते वेगवेगळ्या ठिकाणी सभेसाठी गेले, पण सभेसाठी उशीर झाल्याने हे दोन्ही नेते थेट धावत सुटले। नेमकं काय घडलं पहा हा रिपोर्ट। नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी नेत्यांची मोठी धावपळ पाहायला मिळाली। शिर्डीमधल्या सभेसाठी जाताना शिंदेंना थोडासा उशीर झाला, त्यामुळे शिर्डी विमानतळातून बाहेर पडताना शिंदे थेट धावत सुटले। शिंदेंच्या स्वागतासाठी एक चिमुकला हातात फोटो फ्रेम घेऊन उभा होता। शिंदेंनी पळत पळतच त्याच्या हातातली फोटो फ्रेम घेतली। एक कार्यकर्ता सुद्धा उपरणे घेऊन उभा होता, तेही शिंदेंनी अगदी पळता पळताच आपल्या गळ्यात घातलं। सभास्थळी 15 मिनिटात पोहोचलं पाहिजे असं शिंदे पोलिसांना म्हणाले। त्यावर पोलिसांनी 25 मिनिटं लागतील असं सांगितलं। त्यानंतर शिंदेंनी धावण्याचा वेग आणखी वाढवला। 15 मिनिटात पोहोचलं पाहिजे। विमानतळाच्या बाहेरच्या गेटवर देखील कार्यकर्ते पुष्पगुच्छ घेऊन उभे होते। ते पुष्पगुच्छ सुद्धा शिंदेंनी अगदी धावत धावतच स्वीकारली। ही झाली शिंदेंची धावपळ। आता अजित पवार यांचीही पळापळ पहा। कोपरगावातल्या सभेसाठी अजित पवार यांना सुद्धा उशीर झाला। दादांचं हेलिकॉप्टर कोपरगावात लँड झालं। हेलिकॉप्टरचा पंखा सुरू असतानाच अजितदादा खाली उतरले। कार्यकर्ते अजितदादांच्या स्वागताला पुढे सरसावले, पण अजितदादा थेट पळतच सुटले। चला लवकर, मला 5ला चेक करतो। नमस्कार सर्वांना नमस्कार।